नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो। चालू घडामोडीच्या संबंधित MPSC स्टेट सर्व्हिस, MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप सी, सरळ सेवा भरती, तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल, RRB अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात। डेली करंट अफेअर्स इन मराठी विषय असा आहे ज्याबद्दल माहिती असेल तरच आपल्याला परीक्षेत उत्तरे देता येतात, ते देखील अगदी कमी वेळेत, आणि हीच वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येते। म्हणून या विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे आवश्यक आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या 3 डिसेंबर 2022च्या पहिल्या घडामोडीला। ही आहे राज्यबद्दल। 23वा हॉर्नबिल फेस्टिवल 2022 नागालँडमध्ये सुरू होत आहे। 23वा हॉर्नबिल फेस्टिवल 2022 नागालँडमधील नागा हेरिटेज विलेज किसामा येथे सुरू झाला। नागालँडचा प्रसिद्ध हॉर्नबिल फेस्टिवल 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार आहे। उपाध्यक्ष जगदीप धनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते। नागालँडच्या हॉर्नबिल महोत्सवाला आता 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे। 10 दिवसांच्या उत्सवात पर्यटकांनी सर्व नागा जमाती, त्यांची संस्कृती आणि वेगळेपण एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळते। नागालँडचा हॉर्नबिल फेस्टिवल फेस्टिवल ऑफ फेस्टिवल्स म्हणूनही ओळखला जातो आणि नागालँडच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन करतो। हे नागालँड सरकारद्वारे आयोजित केले जात असते। वळूया दुसऱ्या राज्य बातमीबद्दल। मेघालय मंत्रिमंडळाने मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी धोरणाला मंजुरी दिली। मेघालय मंत्रिमंडळाने समुदायांसह सहयोगात्मक सहभागाद्वारे मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने धोरण मंजूर केले आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेघालय मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी धोरणाला मंजुरी देण्यात आली। 2014 मध्ये सार्वत्रिक मानसोपचार सेवा प्रदान करण्याच्या प्रयत्नात केंद्राने पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण सुरू केले आहे। बघूया पुढील बातमी। गोव्यात आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव होणार आहे। परराष्ट्र मंत्रालय, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि गोवा सरकार यांच्या सहकार्याने 3 ते 6 डिसेंबर दरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव आयोजित करेल। राजभवनातील दरबार हॉलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे। परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या प्रमुख पाहुण्या असतील। पुढील बातमी आहे नियुक्ती संदर्भात। ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया AAAI च्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची निवड झाली। ग्रुप M मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दक्षिण आशियाचे CEO प्रशांत कुमार यांची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांना इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव आहे। ग्रुप M मध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी पेप्सी, द हिंदू, द मीडिया एज आणि मॅककॅन एक्सिकन येथे पदे भूषविली। त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत AAAIचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे। पुढील बातमी आहे संरक्षणाबद्दल। भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र कॉर्प्सने राजस्थानच्या वाळवंटात सुदर्शन प्रहार हा सराव केला। भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र कॉर्प्सने राजस्थानच्या वाळवंटात सुदर्शन प्रहार हा सराव केला। हा सराव फोर्स मल्टिप्लायरच्या एकत्रीकरणाद्वारे लढाऊ शक्तीच्या एकत्रित वापरावर आणि एकात्मिक सर्व शस्त्रास्त्र वातावरणात नवीन युद्धतंत्राचा सराव करून उच्च पातळीवरील व्यावसायिकता आणि आक्षेपार्ह भावनेचे प्रदर्शन करण्यावर केंद्रित आहे। लेफ्टनंट जनरल AK सिंग, गोक इन सी सदर्न कमांड यांनी सुदर्शन प्रहारचा सराव पाहिला आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि ऑपरेशनल सज्जतेसाठी सैन्याचे कौतुक देखील केले आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।